भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट. नव्या व्हेरिएंटनं वाढवलं टेन्शन. आरोग्य यंत्रणेचे दणाणले धाबे. देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 6,815 वर पोहोचली आहे. दिल्ली, झारखंड आणि केरळ या 3 राज्यांमध्ये 3 कोरोना रुग्णांचा मृत्यूही झालाय. त्यातच भारतात आता कोविडचा नवीन व्हेरिएंट XFGचे 163 रुग्ण आढळले. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट नागरिकांसाठी किती धोकादायक आहे पाहूयात. XFG व्हेरिएंट हा ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे. नव्या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण कॅनडामध्ये आढळलाय. XFG व्हेरिएंटच्या विषाणूचा वेगानं प्रसार होतोय. XFG व्हेरिएंटचा रोगप्रतिकारक शक्तींवर हल्ला होतोय. महाराष्ट्रात या व्हेरिएंटची सर्वाधिक म्हणजे 89 रुग्णसंख्या आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 6 रुग्ण आहेत. XFGचे तामिळनाडूत 16, केरळमध्ये 15 तर गुजरातमध्ये 11 रुग्ण आहेत. आणि हा XFG याच्यामध्ये आक्रमकता जास्ती आहे, म्हणजे तो जास्तीत जास्त लोकांमध्ये पसरू शकतो. त्याप्रमाणे त्याची लक्षणंही दीर्घकाळ थोडीफार राहू शकतात, परंतु त्यामुळं कुठल्याही प्रकारचे गंभीर त्रास होत नाहीत. सामान्य सर्दी, खोकला अशा प्रकारचे त्रास याच्यामधून होतात. याच्यामध्ये मृत्यूदर अत्यंत अल्प आहे आणि त्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही. कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट सौम्य आहे, मात्र त्याचे परिणाम गंभीर रुग्ण आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांवर होत आहेत. त्यामुळे मागील अनुभव लक्षात घेता राज्यातल्या अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना उपचाराचे विशेष कक्ष उभारण्यात आले. तरीही नव्या कोरोना व्हेरिएंटला हलक्यात न घेता नागरिकांनी काळजी घ्यायला हवी, अन्यथा बेसावधपणा तुमच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.